खालिद का शिवाजी या चित्रपटाला आता केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागानं नोटीस पाठवलेली आहे। या चित्रपटाच्या कथानकासंदर्भातले इतिहासकालीन पुरावे आणि तज्ञांचे संदर्भ सादर करा आणि आजच्या आजच व्हीसीद्वारे भूमिका मांडा असे आदेश या नोटिशीद्वारे दिले गेलेत। मात्र उद्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह अजूनही कायमच आहे। सगळा सिव्हिल फिल्म सर्टिफिकेशन हा भाग सीबीएफसी खाली येतो, तो राज्य सरकार खाली नाही, पण आपण त्या ठिकाणी कळवलं। माझी आता माहिती आहे त्या पद्धतीने सीबीएफसीने आता नोटीस त्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याला दिलेली आहे आणि मी दिलेल्या निर्देशानुसार प्रधान सचिवांच्या निर्देशानंतर फिल्म सिटीने त्याचं त्या सिनेमाच्या कान्सला पाठवण्याच्या बाबतीतल्या यादीतून तो ऑलरेडी पाठवली होती, पण त्याच्यातून तो रेकॉर्ड राहू नये आणि कारवाई पण व्हावी म्हणून त्याला डिलिस्ट केलंय त्या सिनेमाला आणि कान्सच्या रेकॉर्डमध्ये ते राहू नये म्हणून कान्सला सुद्धा डिलिस्ट करून मेल कळवलेला आहे। सेन्सॉर बोर्डने त्यांना परवानगी दिली होती आणि हा जो पिक्चर आहे तो भारताच्या वतीने भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये दाखवलाही गेला असं आम्हाला कळतंय। जेव्हा भाजपचे नाही तर त्यांच्या विचाराच्या संघटनेचे कार्यकर्ते एखाद्या पिक्चरचा विरोध करतात तेव्हा 100% मला असं वाटतं की हा पिक्चर नक्कीच चांगला असेल। समाजामध्ये जाती धर्मामध्ये वाद जो निर्माण केला जातोय तो मिटवण्यासाठी हा पिक्चर नक्कीच चांगला असू शकतो। त्यामुळे उद्या परवा जेव्हा केव्हा तो रिलीज होईल तो आपण सर्वांनी बघितला पाहिजे। आम्ही सुद्धा तो बघू, त्याचे ऐतिहासिक दाखले काही चुकले असतील तर आम्ही तज्ञांशी बोलू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।